माझे नाव जेठमल दादीच. सर, गेल्या काही दिवसांपासून तांदळाच्या भावांमध्ये अचानकपणे वाढ होऊ लागली. काय प्रमुख कारण आहे? प्रमुख कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये जे क्रॉप खराब झालं होतं त्यामुळे उत्पादन कमी झाले आणि डिमांड चांगली आहे. डोमेस्टिकमध्ये पण चांगली आहे आणि एक्सपोर्टला पण चांगली आहे. त्यामुळे भाव वाढ होत आहे. बरं. कशा पद्धतीने भाव वाढलेत गेल्या काही दिवसांमध्ये? बघा, दीड महिने पहिले बासमती तांदळाचे भाव होते 70 रुपये. आज ते भाव 90 पासून 125 पर्यंत गेलेला आहे. आंबेमोर तांदूळ एक दीड महिने पहिले 80 रुपये भाव होते, त्याचे भाव आज 130 रुपये झालेला आहे किलो मागे. बाकीच्या तांदळांचं? बाकीचे तांदूळ वाढतात पण कमी वाढले. 2-4 रुपये 2-4 रुपये कोळम किंवा मसुरी किंवा डॅश 2-4 रुपये 2-4 असं वाढले. बासमती आणि आंबेमोर हे जास्त वाढले. त्यांची डिमांड एक्सपोर्टला पण आहे आणि डोमेस्टिकला पण आहे आणि उत्पादन कमी आहे. बासमतीचं काय मार्केट, कुठल्या कुठल्या देशांमध्ये जास्त मागणी आहे किंवा भारतात पण मागणी अचानक कुठल्या भागात वाढली? बासमती भारतामध्ये सगळीकडे जातो. तमिळनाडू, आंध्रा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात सगळीकडे जातो. आणि बाहेर म्हणजे इराण, इराक, ओमान, सौदी अरेबिया, अमेरिका सगळी कंट्रीला बासमती आपला जातो. सर, ट्रम्प टॅरिफचा जो विषय होता तो एकंदरीतच आता ज्या पद्धतीने 18% आणला त्यामुळं हा परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं? परिणाम झाला नाही, त्यामुळे थोडी सेल वाढली आहे. सेल वाढल्यामुळे थोडाफार भाव वाढ त्याच्यात झाली आहे. चांगली डिमांड आल्यामुळे एक्सपोर्टमध्ये थोडे भाव वाढलेत. सर, रमजानच्या महिन्याचा पण याच्यामध्ये इफेक्ट आहे? एवढं इफेक्ट रमजानचा नाही, पण रमजान नंतर जिथे आता रमजानमध्ये कमी खपत असती, पण रमजान झाल्यावर इराण, इराक, सौदी अरब तिकडे खपत वाढती, म्हणून आता ते लोक खरेदी सुरुवात केलेली आहे. आंबेमोहोर तांदळाबाबत काय सांगा? आंबेमोर तांदळावर आंबेमोर आपले प्रॉपर महाराष्ट्राला ज़्यादा खपतो आहे आणि नंतर थोडाफार एक्सपोर्टला आता सुरुवात झाली आहे. एक्सपोर्टला सुरुवात झाल्यामुळे थोडा भाव वाढ झालेली आहे. आणि एक्सपोर्ट आंबेमोर डोमेस्टिकमध्ये महाराष्ट्रामध्ये आंबेमोर सर्वात जास्त खपणारा तांदूळ आहे. दोन्ही तांदूळांचे वैशिष्ट्य काय आहे? नाही, दोन्ही तांदळाचं वैशिष्ट्य म्हणजे आंबेमोर प्रॉपर लोकल लोकांना पसंत करतो आणि बासमती तांदूळ आहे ते आपले पुण्यामध्ये आता शिकणारे मुलं मुली येतात, ते काय त्यांचं काही जेवण करायचं काही व्यवस्था नसते, म्हणून ते बिर्याणी घेऊन जेवण करतात. म्हणजे बिर्याणी हाऊस वाढलेत, त्यांची डिमांड वाढली, त्यामुळे ते बासमतीचे भाव वाढले. गेल्या काही वर्षातलं जर तुम्हाला आकडेवारी सांगता येईल का की कशा पद्धतीने वाढ होत चालली? आंबेमोरमध्ये बघा, मागचे 3 वर्षामध्ये 6,000चा भाव पहिले होते 3 वर्षापूर्वी, ते 6 ते 8 झाले, 8 ते 10 झाले, 10चे आता 13 झाले. बासमतीमध्ये 3-4 वर्ष मागे भाव वाढ होती, त्याच्यानंतर थोडी हळूहळू कमी झाली. ते मध्ये एक्सपोर्ट बी कमी होतं आणि आता एक्सपोर्ट चांगला वाढला आहे, म्हणून आता 2 वर्षामध्ये भाव वाढ झालेली आहे. आंबेमोहोर तांदूळ प्रामुख्यानं कुठं उत्पादित होतो आणि त्याची काय वैशिष्ट्य? आंबेमोहोर आपले निजामाबाद पट्ट्याला, आंध्र प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये जे एम पीला लागून पट्टा आहेत चंद्रपूर, नागपूर तिथे होतो आणि एम पीमध्ये होतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त पश्चिम बंगालमध्ये गोविंद भोग म्हणून ओळखला जातो आंबेमोहोर. तो आपल्यापेक्षाही 20 रुपये किलो महाग आहे. तो इथेचा भाव 15,000 रुपये आहे. आणि बासमती तांदूळ हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये उत्पादन होतो. सर, याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली येते, नेमकं काय? वर्तवली म्हणजे एक्सपोर्ट डिमांड पुढे गरमी आहे. गरमीमध्ये जे माल उत्पादन करणारे मिलर्स आहे ते 60% मिल बंद होऊन जातात, कारण गरमीमध्ये तुकडा जास्त पडतो. तुकडा जास्त पडतो म्हणून उत्पादन होत नाही, म्हणून साठा कमी असतो. सर, यातनं शेतकऱ्यांचा फायदा होतो का? 100% शेतकऱ्यांचाच फायदा आहे. आता बासमती तांदळाचे भाव वाढले किंवा आंबेमोहोर तांदळाचे भाव वाढले. तांदळाचे भाव वाढले म्हणजे भाताचे भाव वाढले. भाताचे भाव वाढले ते शेतकरी आहे त्यांची जे मजदुरी आहे ते पूर्णपणे त्यांना मिळून जाते. सर, सरकारची जी नीती आहे ती नीती कशी आहे तांदळाच्या बाबत? तांदळावर चांगली नीती आहे. निर्यात ओपन आहे, काही कुठल्याही प्रकारचे सरकारचा त्रास नाही आहे, कोण त्रास नाही, एकदम सरकारची ओपन चांगली नीती आहे. भारताशिवाय अन्य देशातून कुठून उत्पादित होतात का हे? बासमती तांदूळ पाकिस्तानला उत्पादन होतो आणि ओरिजिनल बासमती जे भारतात होतो तो पाकिस्तानमध्ये होतो. बाकी बासमतीची अन्य अदर व्हेरायटी व्हिएतनाममध्ये, थायलंडमध्ये ते बासमती नसते, पण ते बासमतीच्या नावाने ओळखली जाते
आणि त्यांचा पण एक्सपोर्ट होतो. सर एक आता पुढे तांदूळाचं मार्केट कसं असेल? हे वर्षी ऑक्टोबरपर्यंत मार्केट उंच असणार आहे. ऑक्टोबर नंतर नवीन सीजन आल्यावर कसं पीक येतो, कसं पाऊस येतो त्याच्यावर अवलंबून आहे. अनेक व्यापारी याचं साठवणूक करून ठेवतात, त्याचा याच्यामध्ये किती रोल आहे? साठवणूक करण्यासाठी बासमतीमध्ये आता कोणाकडे काही नाही, काही एवढं किंमत वाढले ना, एवढं साठवणूक करून त्यांना व्याज पण मिळत नाही. साठवणूक कोणी करत नाही सध्या. मार्केट चांगलं असणार आहे. हो, मार्केट चांगला असणार आहे. फक्त मिलवाले साठा करतात की त्यांना 12 महिने डीलरला आणि एक्सपोर्टला माल पुरायचा आहे, म्हणून ते मिलवाले थोडा तांदूळ घेऊन ठेवतात, भात घेऊन ठेवतात.